नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जी एंडसेम साठी आपण जे पीवायक्यू सिरीज स्टार्ट केलेला आहे त्याच्यात पुढे कंटिन्यू करत आज आपण एक नवीन क्वेश्चन घेतलेला आहे. तो FHSS ट्रान्समीटर अँड रिसिव्हर ब्लॉक डायग्राम. ओके, ही ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम आहे. त्याच्यानंतर आपण आता बघणार ट्रान्समीटरच्या डायग्राम मध्ये कोणते ब्लॉक आहेत ते सर्व. त्याच्यात सगळ्यात पहिले येतं बायनरी डाटा सिक्वेन्स, त्याच्यानंतर येतं MRFSK मॉड्युलेटर. बायनरी डाटा सिक्वेन्स मध्ये येतं 0101च्या बायनरी डाटा म्हणजे बायनरी सिरीज पुढे आपण पास करतो, त्या एका सिक्वेन्स मध्ये असतो त्याला पुढे आपण पास करतो MRA FSK मॉड्युलेटरला. MRA FSK मॉड्युलेटरचं काम काय असतं, ते आपल्याला फ्रिक्वेन्सी पास करणं, फ्रिक्वेन्सी पुढे पास करायचं काम असतं MRA मॉड्युलेटरचं. त्याच्यानंतर MRA नंतर त्याचं आउटपुट येतं, की देतं MFSK, त्याचं प्युअरली पुढे सिग्नल पुढे पास करतो. MRA FSK काय करतो, पुढे प्युअरली सिग्नल पुढे पास करतो. ते कोणाला देतं, हा मल्टिप्लायरला देतो, मल्टिप्लायर. ओके. त्याच्यानंतर बघा इकडे खाली येतं पीएन सिक्वेन्स जनरेटर. हे एक डिस्क्रीट कोणची सिग्नल किंवा होप्स तयार करायचंय त्याचं काम, हे काम कोणाचं असतं, हे सांगायचं काम कोणाचं असतं, हे पीएन सिक्वेन्स जनरेटरचं काम असतं. कोणचे होप्स तयार करायचे हे सगळं काम कोणाचं असतं, पीएन सिक्वेन्स जनरेटरचं. त्याच्यानंतर जनरेट कोणचं करायचं त्याचं काम कोणाचं असतं, जनरेटरचं. आणि कोणची फ्रिक्वेन्सी किंवा होप्स तयार करायचं ते काम असतं फ्रिक्वेन्सी सिंथसायझरचं. कोणची फ्रिक्वेन्सी जनरेट करायचं किंवा किती होप तयार करायचे, कोणचं होप्स तयार करायचे, डिफरंट होप्स तयार करायचे काम कोणाचं असतं, फ्रिक्वेन्सी सिंथसायझरचं. नंतर जे एकूण खालून एक सिग्नल येते, होप्स आले आणि एकूण जे सिग्नल आले त्या सगळ्याचं मल्टिप्लायर करायचं काम हे मल्टिप्लायरचं असतं. ओके. त्याच्यानंतर त्याला आपण पुढे काय जोडलेलं आहे, बँड पास फिल्टर जोडलेलं आहे. बँड पास फिल्टरचं काम काय असतं, तर बघा, तर लो लो पास फिल्टरचं काम असतं की लो लो फ्रिक्वेन्सी पुढे पास करायचं. हाय पास फिल्टरचं काम असतं की हायर फ्रिक्वेन्सी पुढे पास करायचं. आणि बँड पास फिल्टरचं काम असतं की फक्त डिझायर्ड म्हणजे जे आपल्याला आउटपुटसाठी जी फ्रिक्वेन्सी लागते तिलाच पुढे पास करायचं काम असतं बँड पास फिल्टरचं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला शेवटला काय भेटतं, FHMFSK सिग्नल भेटतो पुढे. ओके. हे झाली ती ट्रान्समीटरची डायग्राम. तर आता एक्सप्लेन कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं. आता मग लिहायचं कसं ते सांगतो क्वेश्चन पेपरमध्ये. सगळ्यात पहिले बायनरी डाटा सिक्वेन्स, एक ब्लॉक आपण इथे एक्सप्लेन केला आहे. दिस इज डिजिटल बिट स्ट्रीम दॅट यू वॉन्ट टू द ट्रान्समिट. एक्झाम्पल कसं असतं, 010 110 हे असं हे आपला सिक्वेन्स आहे, बायनरी डाटा सिक्वेन्स. ओके. तर त्याच्यानंतर येतं MRA FSK मॉड्युलेटर. जर बघा सर कसं असतं, जर 0 0 आपण बीट दिला, ओके, तर F1 फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होणार. 0 1 दिला तर F2 फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होणार. 1 0 दिला तर F3 फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होणार. आणि 1 1 दिला तर F4 फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होणार. हे काम कोणाचं आहे, MRA FSK मॉड्युलेटर. कोणची फ्रिक्वेन्सी पुढे पास करायची हे कोण ठरवतं, MRA FSK मॉड्युलेटर. आणि कोणची सिलेक्ट करायची ते पुढे पास करतं. ओके. कन्व्हर्टर इज सिम्बॉल इन टू द 1M पॉसिबल फ्रिक्वेन्सीज. ओके. त्यानंतर येतं मल्टिप्लायर. मल्टिप्लायरचं काम काय असतं, जे आपण हे मिक्सर करायचं कोणाकोणाचं, हे अरे MRFS सिग्नल आलं इकडून आणि इकडून जे होप्स येऊ राहिले त्या दोघाला काय करायचं, दोघांचं मिक्सर करायचं आणि पुढे बँड पास फिल्टरला पास करायचं. याचं काम, हे काम असतं मल्टिप्लायरचं. ओके. आणि पुढे खाली येतं बँड पास फिल्टर. बँड पास फिल्टरचं काम असतं मिक्सचर, नॉईस, अनवॉन्टेड मिक्सिंग प्रोडक्ट हे सगळं काय करायचं त्याच्यामधून रिमूव्ह करायचं. आणि पुढे आपल्याला फक्त डिझायर्ड आणि प्युअर सिग्नल पुढे पास करायचं काम असतं बँड पास फिल्टरचं. ओके. हे झालं याचं एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर खाली बघू उरलं काय बघा, आता रिसिव्हर. ट्रान्समीटर डायग्राम झाली. आता रिसिव्हरची. रिसिव्हर मध्ये काय आपल्याला जे जे सिग्नल भेटलं होतं ट्रान्समीटर मध्ये तेच आपल्याला कुठे द्यायचं, रिसिव्हरला द्यायचंय. ओके. ते झालं बा रिसिव्ह सिग्नल, इकडून रिसिव्ह सिग्नल झालं. ओके. त्यानंतर आपण एक मल्टिप्लायर वापरला. लोकली जनरेट केलेला पीएन सिक्वेन्स आणि तो पुढे झाला फ्रिक्वेन्सी सिंथसायझरला. फ्रिक्वेन्सी सिंथसायझरचं काम काय असतं, होप तयार करणं, डिफरंट टाइप्स ऑफ होप जनरेट करायचं काम असतं फ्रिक्वेन्सी सिंथसायझरचं. कोणचं कोणचं होप्स तयार करायचं हे ठरवतं कोण, हे ठरवतं लोकली जनरेटर पीएन सिक्वेन्स. ओके. नंतर बँड पास फिल्टरचं काम, वर्किंग काय आपण वरतीच बघितलंय, रिमूव्ह मिक्सचर, नॉईस, अनवॉन्टेड मिक्सिंग प्रोडक्ट, हे असतं बँड पास फिल्टरचं काम. त्याच्यानंतर MRA FSK मॉड्युलेटर, जी कोण फ्रिक्वेन्सी पास होईल F1 F2 F3 F4. ओके. त्याच्यानंतर त्याचं बीटच्या फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं काम असतं MRA FSK रिसिव्हरचं. ओके. आणि नंतर आपल्या शेवटला भेटतो बायनरी डाटा भेटतो. ओके. तर पहिलं बघा आपण वर वर काय वापरलं होतं, MRA FSK मॉड्युलेटर. मॉड्युलेटरचं काम काय होतं, जे बीट होते त्याला फ्रिक्वेन्सी, कोणची फ्रिक्वेन्सी F1 फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करायचं, कोणची फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करायचं काम असतं MRA मॉड्युलेटरचं. मग रिसिव्हरचं काम काय असतं,
जी फ्रिक्वेन्सी येईल तिलाच कुठं काय काम करायचं, बीटमध्ये कन्व्हर्ट करायचं. हे असतं MRFSK रिसिव्हरची काम असतं. ही झाली रिसिव्हरची डायग्राम आणि ही आपली ट्रान्समीटरची डायग्राम. इतकंच आहे. तुम्ही इथं 2 ब्लॉक डायग्राम काढल्या आणि थोडं एक्सप्लेनेशन केलं तर तुम्हाला चांगले मार्क भेटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.